नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश रमेश शाही. आजची तारीख आहे 24 मार्च 2025. काल दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, माइंडपेट्स, मालाड वेस्ट, बांगूरनगर पोलीस स्टेशन समोर येथे आपण जिओ सम्मान से या 10 किलोमीटर रनमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यासाठी आपण शनिवारी इलेक्ट्रो पावडर घेतली होती रात्री झोपण्याच्या आधी. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण हेल्थ ओके सॅचे घेतलं. त्यानंतर आपण 2 इलायची केळ्या खाल्ल्या आणि तसंच आपण नंतर मग आपण बांगूरनगर पोलीस स्टेशनजवळ इथे बाईकने गेलो. तिथे आपल्याला भंडारी सर व धीरज नवघरे हे दोघं भेटले. तिथे आम्ही बाईक लावून समोर असलेल्या इव्हेंट स्थळी गेलो. मला बरेच दिवसापासून माझी मनाची तयारी होती की आपण 10 किलोमीटर 55 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. त्यासाठी मग मी जेव्हा इव्हेंट सुरू झाला लगेच मी माझा रन सुरू केला. कारण भंडारी सर आणि धीरज नवघरे हे दोघंही बास्केटबॉलपटू असल्यामुळे त्यांना रनमध्ये एवढा काही इंटरेस्ट नव्हता. नंतर मी ठरवलं होतं की आपण दरवेळेस सुरुवातीचे 1-2 किलोमीटर खूप म्हणजे 5 मिनिटाच्या पेसनी पळतो, परंतु यावेळेस मी ठरवलं की आपण 5.5 मिनिटाचा पेस मेंटेन ठेवू. शेवटपर्यंत आपण जर मेंटेन ठेवला तर आपण नक्कीच 10 किलोमीटर आपण 55 मिनिटात पूर्ण करू शकतो, असा माझा विचार होता. त्यासाठी मी सुरुवातीपासूनच 5:30चा पेसनी पळत होतो. सुरुवातीचे रन चांगले गेले आणि नंतर थोडासा टाईम म्हणजे 28 मिनिटामध्ये आपण 5 किलोमीटर पूर्ण केलं. 28 मिनिटाचा हिशोब केला तर आपल्याला 56 मिनिटं लागणार होते. त्यामुळे मी ठरवलं की आपण नंतरचा जो रन आहे तो स्पीडने करूया. त्यासाठी मी ठरवलं की आपण आता थोडासा आपला स्पीड वाढवूया. परंतु त्या दरम्यान माझ्याकडून एक 500 मीटरचा टर्न चुकला आणि जेव्हा मी शेवटचे 1 किलोमीटर राहिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 500 मीटर आपला टर्न राहिलेला आहे. त्यामुळं शेवटी रन पूर्ण झाल्यानंतर देखील मी शेवटचे पुन्हा 500 मीटर पूर्ण करून माझा रन 10 किलोमीटरचा पूर्ण केला. 55 मिनिटाचा टार्गेट आपण काही अचीव करू शकलो नाही, परंतु 56 मिनिटाच्या आतमध्ये आपण आलो. आणि यावेळेस देखील आपल्याला मागच्या वेळेस माइंडपेस इकोरॉन एरोली येथे आपण रनमध्ये आपल्याला वेळ लागल्यामुळे आपण 1 तास 1 मिनिटामध्ये तो रन पूर्ण केला होता. तो माझा अनुभव होता, त्यामुळे मला यावेळेस चांगला बेस्ट टाईम द्यायचा होता. मागच्या माइंडपेस इकोरॉनसारखं यावेळेस देखील मला रन 5 किलोमीटर नंतर वॉशरूम लागल्याने तिथे माझा 5-10 सेकंद गेले. तर आपल्याला त्याच्यावर देखील वर्कआउट करायचं आहे, तर आपण नक्कीच करूया. त्यानंतर माझा जो रन आहे तो मी 10 किलोमीटरचा रन 56 मिनिटामध्ये 56 मिनिटामध्ये पूर्ण केला. मला खूप आनंद आहे, कारण कसं आहे, आपण जे ठरवलं होतं का 55 मिनिटात पूर्ण करायचा ते सहज शक्य होत नाही, मान्य आहे. काही वेळेस अडचण येते, परंतु आपण ते करून दाखवलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता आपलं जे पुढचं टार्गेट आहे ते म्हणजे आपल्याला हाफ मॅरेथॉन ही 2 तास 10 मिनिटात पूर्ण करायची आहे. ती आपण नक्कीच पूर्ण करू. त्यासाठी आपण आपला सराव करूया. ठीक आहे. आपल्याला आपल्या रनिंगमधून जे अनुभव येतात ते आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याला मेन म्हणजे आपल्याला 10 किलोमीटर स्पीड रन करून देखील आपल्याला म्हणावं तसं आपल्याला पायामध्ये लेग इंजुरी झाली नाही किंवा आपले गुडघे दुखले नाही, आपला पायामध्ये क्रॅम्प आले नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर देखील आपण रन पूर्ण केल्यानंतर भंडारी सर आणि धीरज नवघरे या दोघांसोबत 2 किलोमीटरचा रन देखील पूर्ण केला. त्यामुळे हे खूप आनंद आहे का आपण आता बऱ्यापैकी आपण 10 किलोमीटरचा रन कव्हर करू शकतो आहे. आता आपलं टार्गेट आहे ते म्हणजे हाफ मॅरेथॉन. हाफ मॅरेथॉन आपल्याला 2 तास 10 मिनिटामध्ये पूर्ण करायची, म्हणजे जवळपास आपल्याला 10.10 मिनिटाचा ॲव्हरेजनुसार आपल्याला ती पूर्ण करायची. ती आपण जर प्रयत्न केला सहज शक्य आहे, ती फार मोठी गोष्ट नाही. तर आपल्याला ते आपलं टार्गेट आहे, ते टार्गेटसाठी आपल्याला सराव करणं गरजेचं आहे आणि पायाच्या स्ट्रेंथ एक्सरसाइज आपण करू, ते आपण टार्गेट नक्कीच अचीव करूया. आपल्याला हे जिओ सम्मानचे यांनी हा रन फॉर इपिलिप्सी अवेअरनेससाठी होता खास. हा पहिलं असं मेडल आहे का जे लाकडी मेडल आहे. लाकडी मेडल म्हटलं तर तुम्हाला वाटलं याची काही किंमत नाही, असं नाही. प्रत्येक मेडलची किंमत असते.
कारण कसं हे मेडल आपण रनिंग करून मिळवलं आहे. त्यासाठी जे स्टॅमिना लागतो, जी एनर्जी लागते ती आपण खर्च केली. त्याच दरम्यान मला तिथे माझी बॅचमेट योगिता तराळे ही देखील भेटली. ती देखीलच सध्या रनिंगचे सराव करते. तिचा जवळपास 1 तास 10 मिनटाचा टाईम होता. तर अशा पद्धतीने आपण ही आजची रनिंग खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. अशीच आता आपल्याला पुन्हा देखील सर्व रेस पूर्ण करायचे आणि आपले जे जे टार्गेट आहे आपले नक्कीच पूर्ण करायचं आहे. आपलं एक असं टार्गेट आहे ते म्हणजे 2 तास 10 मिनिटामध्ये आपल्याला हाफ मॅरेथॉन पूर्ण करायची. त्या हाफ मॅरेथॉनसाठी देखील आपण नक्कीच प्रयत्न करूया. थँक्यू सो मच.